राज ठाकरे अगोदरच उपस्थित आहेत। राज ठाकरे जे आहेत इथे उपस्थित आहेत। आपण बघतोय की वर्षा गायकवाड जे आहेत त्या सुद्धा इथे पोहोचलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी महत्त्वाचं पाऊल आहे आणि मी आता यांना ते सांगत होते की लोकशाहीसाठी आणि देशाच्या संविधानासाठी जे आहे ते इलेक्शन हे खूप महत्त्वाचं जे आहे ते पाऊल आहे। त्याच्यामध्ये आता आदरणीय बाळासाहेबांबरोबर मी आलेले आणि त्या ठिकाणी आता बघतो काय तर आज पोहोचलेलो आहोत आम्ही, परंतु आमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ही लोकशाहीची निवडणूक जी आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी वारंवार जे आहे ते सांगितलेलं आहे की त्यावेळी कसे वोट डिलीट केले जातात, कसे वोट ॲड केले जातात, मतदार यादीशी कसा खेळखंडोबा करण्याचं काम केलं जातं, या संदर्भामध्ये जे आहे ते आमचं मत आहे आणि आम्ही ते मत जे आहे ते त्या ठिकाणी आज एकत्र येणं जास्त महत्त्वाचं होतं का? आज तुम्ही एकत्र आले हे येणं जास्त महत्त्वाचं होतं का? एकत्र येणं असं आहे की आमचे जे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातसाहेब त्यांच्याबरोबर मी या ठिकाणी आलेले आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल निवडणुकीसंदर्भात आपण जो उपस्थित केलेला आहे हा जो मुद्दा आहे हा आदरणीय जननायक राहुल गांधीजींनी मुद्दा जो त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। वोट चोर गद्दी छोड ही अभियान सध्या आमचं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे। सिग्नेचर कॅम्पेन त्या ठिकाणी आमच्या चालू आहेत। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये जाणार आहोत आणि त्यामुळे या मुद्द्यावरती बोलायचं झालं तर लोकशाही टिकली पाहिजे, त्या ठिकाणी संविधान टिकलं पाहिजे आणि जे होणारं इलेक्शन जो या सगळ्या लोकशाहीचा आत्मा आहे तो राहिला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी असं आहे की ह्या जी प्रक्रिया आहे इलेक्शन आहे ही इंडिपेंडंट बॉडी आहे। अपेक्षा करतो की स्वायत्त बॉडीने स्वायत्ततेने काम करावं। ज्या तऱ्हेने ही भूमिका आहे की सगळ्यांची भूमिका असली पाहिजे होती सर्व पक्षांची आणि म्हणून अपेक्षा होती की भाजपने सुद्धा याच्यामध्ये गेला पाहिजे, पण मला माहिती आहे की ते येणार नाहीत कारण ज्या तऱ्हेने इलेक्शन कमिशन जे आहे ते त्यांच्या हातचं खेळणं झालेलं आहे। आज आम्ही सातत्याने आरोप करत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन कमिशनच्या बाळासाहेब थोरात आलेत ना आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याबरोबर आलेले। तर भाजपवर टीका केलेली आहे वर्षा गायकवाड यांनी आणि लोकशाहीसाठी ही भेट आहे असं त्यांनी म्हटले।